इको जास्त झाले माऊली. तुमचा साऊंड अतिशय सुंदर आहे. कारण मायबाप भजने होती बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच की बा 22 एप्रिल पासून हा कार्यक्रम चालू केलाय बुवा. आणि काल रात्री पण माझा जोडीवाला बुवा अखिलेश फाळके सोबत बुवा कार्यक्रम होता आमच्या राजापूर हसोळला. तो कार्यक्रम करून या ठिकाणी आमच्या पंडित बुवांसोबत कार्यक्रम म्हणतात आम्ही टायमिंगला हजर झालो. असं त्याच काय विषय नाही, फक्त साऊंड तेवढा क्लिअर करा. आमची सगळी नाडी तुमच्या हातात आहे, त्यामुळे चालून घे. काय विषय पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदरा, साक्ष देतो या समिंदरा. परशुरामाच्या भूमीत शोधलंय माझा सिंधुदुर्ग जिल्हा. काय म्हणतोय बघा. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. देवणाचा पाया रचिला देव दैवतानी. प्रणय घाडी माऊली यांच्याकडून देवगड चांदोशी आमचे परममित्र यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस झालंय. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा पाया रचला देव दैवतानी. दशावतार भजनानी. यवा कोकण आपलो असा बोले मालवानी. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदरा. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र स्वप्नील गोसावी या बुवांकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. विजिपेच्या माध्यमातून लाख लाख आभार मानते. धन्यवाद. बुवाने सांगितलं धन्यवाद. बुवाने सांगितलं मी चांगल्यासाठी बुवा सांगितलं की तुमचं बॅचलर ठरवलंय, त्यामुळे आमच्या भजन मंडळाकडून आम्ही त्या जो कोणाला मिळाले जर त्यांनी आणून दिले तर आम्ही भजन मंडळाकडून 5000 देऊ. तर तुम्ही त्या अर्थाचा अनर्थ केला. माका भीती वाटते ती पान खाल्ले नाही. अरे शपथ कमाल केले मी. पानाव खावते थंड थंड स्प्राईट. अरे आम्ही काय बोली हे कशी काय करतो तर आमचा माहिती आहे. माणूस जो काय तो अंतरावाला दिलेले वाटतं. बुवा 5000 काय विषय नाही ना बुवा. ह्या मायबाप भजने श्रद्धांचा आशीर्वाद भेटलो बस झालो. 5000 रुपयाने 10,000 रुपये बॅसलेट पडला तर पडला, जाऊ दे. अहो आहे त्या टाकल्याच्या जीवावर तुम्ही बॅसलेट आणि नुसती फॉर्च्युनर घेऊन फिरता, स्कॉर्पिओ घेऊन फिरता. माणसाचे केस गेले तरी चालतील. मायबाप भजने होते माणसाचे केस गेले तरी ते चालतील, पण माणूस गेलेले केस असता का म्हणे बुवा. बरोबर की नाही. आणि बोलता बोलता बुवाने सांगितलं की थोड्या दिवसांनी म्हणतात मी टेम्पो घेऊन फिरतलोय. हो त्या दिवशी यांच्या घराकडे गेलोय. आंबेदेव साहेब आंबेदेवचे होते म्हणून. तर घराकडे गेले बघते तर काय नुसते भांड्यावर भांडी घराकडे झाली होतो. भांड्यावरती भांडी म्हणते तू मध्यंतरी यायचे बघा. हे टेम्पो आला टेम्पो.
त्याच्यातली केसांवरती भांडी मिळतील, भांडी घरात जास्त झाल्याने टाकल्यावरचे केस कमी झाले. बुवा सांगायचं तात्पर्य एवढे स्वतःच्या व्यंगावरती आपणच आपण काढून घेतो ना बुवा, त्यापेक्षा काही गरज नाही बुवा. आपल्या व्यंगावरती बोलण्यापेक्षा आपण काहीतरी चांगले मुद्दे देऊया. आज या माझ्या महाराष्ट्राला लाडक्या बहिणीपेक्षा औशी सुरक्षित बहिणीची गरज आहे. पटलं तर टाळ्या वाजवा. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज, त्यात नंतर मी एकाच देवाला मानतो, ते म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाबांनो. काय तो कायदा, मुंबई बंद म्हणजे बंद, एका शब्दात ताकद होती. मुंबई बंद म्हटल्यानंतर हिंदू हृदय सम्राटांच्या शब्दात ताकद होती बुवा त्यावेळेसला. आणि आता काय हो झाला, आता भैया बोलले की मुंबई बंद. नाही खरी वस्तू. अरे मुंबई म्हटल्यानंतर बुवा ही मुंबई आपल्या मराठी माणसाची हक्काची आहे बुवा. गुटकिरकेने विषय बोलतो असं काही विषय नाही बुवा. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलगी यांच्यावरती बुवा बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण मुलगी म्हटल्यानंतर बुवा वेळेला महत्व आहे. कारण बुवा आज माझ्या लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणीची गरज आहे. का तर बुवा एक सांगतो, ज्या वेळेस माझी बहीण दिवा मुंब्रा विरार नालासोपारा ठिकाणाहून जर 12 वाजता जर सुरक्षितपणे आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये जर पाऊल टाकत असेल, सुरक्षितपणे आपल्या घरी जात असेल बुवा, तेव्हाच मी म्हणन की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठेतरी सुधारलाय बाबांनो. आताच्या काळात काय, कालचीच गोष्ट बघा, नरसामपूर मध्ये एखाद्या 75 वर्षाच्या त्या म्हाताऱ्यान माझ्या 3 वर्षीय मुलीवरती बलात्कार केला. आम्ही बुटकुळीने मुद्दे मांडतो, पण काही मुद्दे बोलताना बुवा समोरून माणसं काही वेळी हसतात. मुलगी म्हटल्यानंतर बुवा दिव्यांच्या दिव्यापेक्षा उजळून टाकणारे ती म्हणजे कोण असेल तर ती आपली लेख आहे बाबा, लक्षात घ्या. ज्या वेळेस बुवा बाप आणि आई जेव्हा 4 जणी अशा मुली उभी असतात आणि त्या 4 जणांच्या हातात असा अँड्रॉइड 25-25, 30-30 हजाराचा मोबाईल असतो आणि त्याच्यात मोबाईल बुवा लेकीच्या हातात जेव्हा मोबाईल नसतो, त्यावेळेस जर एखाद्या वडिलांनी आणि आईने बघितलं की 4 मुलींच्या हातात मोबाईल आहे आणि माझ्याच लेकीच्या हातात मोबाईल नाही आहे, तेव्हा तोच बाप मंडळी एखाद्या श्रीमंताच्या घरी जाणार आणि 20,000 25,000चं कर्ज काढून बुवा तो बाप आपल्या मुलीला मोबाईल घेऊन देणार. पण तोच बाप मंडळी ह्या कलियुगात आज कोणाला दिसला नाही बुवा. वास्तविकता ह्या कलियुगातली. तोच मोबाईल घेऊन दिल्यानंतर त्या गुड्डीचे रविवारचे सुद्धा क्लास, त्या गुड्डी कसले क्लास करतात ते परमेश्वराला माहिती. गुड्डी बुवा रविवारच्या क्लासात गेला तर गुड्डी कसाला परत पाठी हिलाच नाही. आयुष्यात बुवा सुरुवातीला सांगितलं कमवायचं असेल तर ते आपल्या आई वडिलांची बाबांना पुण्य, आपल्या आई वडिलांचं नाव कमवा. कारण बुवा त्याच बापाचं आयुष्य, बाप की उम्र निकल गई बेटी की इज्जत बचाने में, बाप की उम्र निकल गई बेटी की इज्जत बचाने में, और बेटी ने बुआ इज्जत गवा दी इंस्टाग्राम में फॉलोअर बढ़ाने में. अरे का नाही मला सांगा बलात्कार होणार जर त्याच मुली असले कपडे. मी असं म्हणत नाही की तुम्ही शॉर्ट्स घालू नका. युट्यूबच्या माध्यमातून आज 4-5 बहिणीने जरी इथून जर काय हे बोलतो ते जरी घरापर्यंत घेऊन गेला तरी समाधान होईल की आज या मंडळाच्या छातीने बुवा इथे येऊन भजन केलंय. आज कुठेतरी बुवा पोचपावती मला भेटेल. ड्रेस घाला मी नाही म्हणत नाही, पण जो ड्रेस आपण घाला तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीला शोभला पाहिजे असा ड्रेस तुम्ही प्रदान करा बाबांनो. जर आपण जर असे उघडे नको ते ड्रेस जर आपण घालत राहिलो तर का नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होणार माऊली मला सांगा. आज आपण सांगतो ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या मंदिरावरचे कळस आणि आपल्या अंगणातली तुळस जर कोणामुळे दिसत असेल तर त्याचं एकमेव बुवा जर सगळं हे जर श्रेय कोणाला जात असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आज आपला मराठी माणूस बुवा 20-25 हजाराच्या जॉब साठी बुवा आपला मराठी माणूस देखील आपला धर्म चेंज करतोय बुवा. वास्तविकता आहे बुवा कलियुगातली. पण एकच दृश्य आपण डोळ्यासमोर आणलं पाहिजे बुवा की छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा आपला धर्म सोडला नाही. काय त्या वेदना, काय त्या यातना त्यांनी आपल्या अंगावरती वार केले गेले बुवा. पूर्ण साखळीने त्यांना बांधलं गेलं. छावा पिक्चराच्या माध्यमातून लाज वाटते की माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी बुवा
छत्रपती संभाजींचा इतिहास सांगण्यासाठी बुवा छावा पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला पिक्चर सिनेमागृहात आपल्याला पिक्चर बघायला जावं लागतंय बुवा. अरे छावा पिक्चर छत्रपती संभाजीराजांनी बुवा काय त्याग केलाय बघा. त्यांच्या अंगावरती वार केले गेले, त्याच वारवरती बुवा बुवा अक्षरशः मीठ चोळलं गेलं, त्यांची जीभ कापली गेली, नख कुरपडली गेली, सळसळत्या सळ्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या गेल्या. तरी पण त्या माझ्या महाराजांनी छत्रपतींनी शेवटपर्यंत आपला हिंदू धर्म काही सोडला नाही बाबा. आणि आताच्या कलियुगात, हे कलियुग आहे ना बुवा, हा एआयचा जमाना आहे. या एआयच्या जमान्यामध्ये या ठिकाणी सन्माननीय प्रभाकर नारकर या ठिकाणी माऊली उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतोय. कासर्डेवरून असे इकडे आले वाटतं. धन्यवाद, लाख लाख आभार मानतोय बुवा. कारण हे कलियुग आहे बुवा. या कलियुगामध्ये अर्धनग्न हे रील स्टार झाले आहेत. शॉर्ट कपडे बुवा, आणि ते काय गाणं, लाल लाल कलरची बांगडी. तेव्हा आपली भजन संस्कृती कुठे गेली बुवा मला सांगा. जर तरुण तडफदार बुवा आम्ही आहोत ना बुवा, आम्ही पण पंचरत्नांचा वारसा चालवतो आणि 100% बुवा चालवणार. ज्या वेळेस आमचा या मायबाप भजनी श्रोत्यांनी स्वीकार केलाय, बरोबर ना बुवा. आज तुम्हाला पुढे बुवा सांगतो की विशाल मसूरकर बुवा, संदीप पुजारे बुवा, गुंडू सावंत बुवा, सुशील कोटणकर बुवा, प्रवीण सुतार बुवा आज आमचा स्वीकार करतात का की बुवा आमच्या पदरामध्ये बुवा बोलायला कुठेतरी कमी पडू, पण आमच्या पदरात चांगल्या पद्धतीचं बुवा भजन आहे, म्हणून ते लोक आमचा स्वीकार करतात. समीर कदम बुवा, बरोबर ना बुवा. नाही तर कोणतरी वेगळं दिसलो असतो. मीच माझाच बुवा तोंड जर गटार असला असता तर आज संदीप पुजारी बनवणं सुशांत ह्या नारदाच्या गर्दीत तुमका दिसलो असतो काय बुवा. एकच सांगे, नाव गाव काय नाही, फक्त ते हरिनाम गाव आणि या हरिनाम गातच वरती जाऊ. एआयच्या जमान्यामध्ये अर्धनग्न रील स्टार झाले आणि कलाकार गळ्यात पेटी घालून बुवा फिरता गावोगात रस्त्यावर गेलो. त्यामुळे बुवा 15 कोटीचा बंगला असू दे, ते 15 कोटीच्या बंगल्याला तुमची किंमत नाही, लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण टोल नाक्यावरती बुवा गाडी टोल नाक्याला थांबवतो, तेव्हा एवढीच गाय गरीबाची लेकरं बुवा आपल्यापाशी येतात. मोगऱ्याचा हार घ्या, करवंद घ्या, शेंगा घ्या. तीच मुलं बुवा आपल्याला सांगतात की 30-35 रुपयाचं काय त्यांचं पुढे असतात. एवढी 15 कोटीच्या गाडीमध्ये आपण बसतो, 15 कोटीचा बंगल्यात आपण राहतो, काय उपयोग नाही बुवा. जर आपल्याकडे दान करायची ताकद नसेल ना बुवा, तर त्याचा अर्थ शून्य आहे मला, बरोबर की नाही बुवा. त्या मुलाकडून आपण जर 30 रुपयाची वस्तू घेऊ शकत नाही, तर ह्या कलियुगात आपल्यासारखं पापी माणूस कोण नाही बुवा. पैसो काय नाही बुवा, पैसो खाई नाही तर लव. हा आज बुवा तुमच्या व्यंगावरती न बोलता माका कार्यक्रम करून दाखवा. मी आज तुमका 100% तुमका सलाम टाकलो. आता थोड्या वेळाने तुमका कोणतरी सांगा की बुवा ज्वाईलाचा लगीन लावा.